नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. सुरुवातीलाच एक दिलगिरी. गेले 5 दिवस मी रत्नागिरीला आणि त्याच्यानंतर पुण्याला रत्नागिरीला पुरातत्व विषयाची एक राष्ट्रीय परिषद होती आणि पुण्याला राष्ट्रीय पुस्तक मेळा होता. या 2 कार्यक्रमामुळे मी 5 दिवस बाहेरगावी होतो. परिणामी मला व्हिडिओ करता नाही आले. बऱ्याच जणांनी मेसेज केले, फोन केले. तिथं जे प्रत्यक्ष भेटले त्यांनी तर सेल्फी काढल्या, सोबत चहाला घेऊन गेले, जेवायला घेऊन गेले. म्हणून दिलगिरी की मी व्हिडिओ नाही करू शकलो. आणि तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद की ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा स्नेह दाखवलात, प्रत्यक्ष भेटला जिथे जिथे शक्य होईल तिथे. आजचा जो विषय मी तुमच्यासमोर ठेवतोय तो मोठा तशा अर्थाने गंमतशीर आहे. कुठलंही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 100 दिवस त्याला काम करू दिलं पाहिजे, नंतर त्याच्यावर टीका केली पाहिजे, हे मी सांगत नाहीये. आज जे लिब्रांडू, विद्वान, तथाकथित विचारवंत पत्रकार देवेंद्र फडणवीस सरकारवरती टीका करतात, ह्याच लोकांनी हे शहाणपण 26 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरे सरकारने शपथ घेतली, म्हणजे उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आणि तेव्हा चुकून माकून छोटी मोठी टीका जेव्हा केल्या गेली होती, तेव्हा ह्याच लिब्रांडू पत्रकार विचारवंतांनी आमच्यासारख्यांना शहाणपण शिकवलं होतं की 100 दिवस झाल्याच्या शिवाय त्या सरकारवरती टीका करू नये, त्याला 100 दिवस द्यावेत. आपण काय स्वतः प्रत्यक्ष 5 वर्षापूर्वी सांगितले, लोकाला शहाणपण शिकवले, ते हे लिब्रांडू पत्रकार विद्वान विसरले. आणि आता ह्यांना ताबडतोब असं लक्षात आलं की एकतर निकाल लागल्याच्या नंतर सुद्धा लवकर सरकार स्थापन होत नाही. काय हे? मग सरकार स्थापन झालं. मग एकट्या मुख्यमंत्र्यांनी आणि नंतर 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ कधी विस्तार होणार, त्याच्या नावाने यांनी बॉम्ब केली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं. त्याच्या आधी अध्यक्षाच्या निवडीच्या बाबतीमध्ये बॉम्ब केल्या गेली. अध्यक्ष निवडल्या गेल्या. तो अध्यक्ष निवडल्याच्या नंतर हा कसा मूर्खपणा आहे असं एक तथाकथित विद्वान, त्यांचं नाव मी आता घेत नाही, असे ते जे पत्रकार आहेत महान, त्यांनी त्यांचे कावळ्यासारखी कावकाव त्यांनी केली की ते अध्यक्ष संविधानपदी असलेल्या माणसालाही मी कसे शिव्या घालतो आणि माझ्यावरती काय कारवाई व्हायची ते होऊ दे, असं बोलून जे TRP वाढवायचे धंदे, ते झालं. अध्यक्ष निवडला गेला. सगळ्या आमदारांनी शपथ घेतली. युवराज माननीय आदित्य ठाकरे यांनी चिमखडे बोल यांचे उमटले होते की मी शपथ घेणार नाही, आणि 24 तासाच्या आतमध्ये वडिलाच्या नावामध्ये जो युटर्न आहे त्यांच्या, तो त्यांनी सिद्ध केला. युटर्न घेतला आणि त्यांनी शपथ घेतली. नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप कसं होत नाही म्हणून बोंब केल्या गेली आणि शेवटी खातेवाटप सुद्धा झालं. सगळं झालं. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली 5 तारखेला, किंवा अगदी आपण आज मोजूया, निकाल लागले 23 तारखेला आणि आज 25 तारीख आहे. महिना उलटला. त्या महिन्याभरामध्ये सरकार स्थापन झालं, सगळं झालं. आणि तरी हे पत्रकार अशी बोंब करायलेत की महाराष्ट्र अस्वस्थ आहे. बीड आणि परभणीमध्ये घडलेल्या 2 प्रकरणामुळे यांना लगेच पूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कोसळलेली दिसते. हे स्वतः 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे सरकारच्या संदर्भाने बोलत असताना 100 दिवस दिले पाहिजे म्हणणारे या सरकारला, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन तर 20च दिवस झालेले, या सरकारला 20च दिवस झालेत अधिकृतरित्या, म्हणजे प्रत्यक्ष सत्ता ग्रहण करून, आणि यांची टीका सुरू झाली. लगे यांना संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती खालावलेली दिसली. लगे त्यांना लोकांमधली अस्वस्थता जाणवली. काय हसायची गोष्ट आहे बघा. जे राहुल गांधी आत्ता परभणीला जाऊन आले आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट दिली, त्या राहुल गांधींना मस्साजोगला नाही जाता आलं. सोमनाथ सूर्यवंशी दलित म्हणल्याच्या नंतर हे सध्या निळे टी-शर्ट घालून फिरायला लागलेत. यांना उमाळावरती आला, तिथली काय परिस्थिती यांना माहितीच नाही. कोणीतरी यांचे जे काही तथाकथित सल्लागार आहेत किंवा सल्ला देऊन गार करणार आहेत, आणि पक्ष तर गार केलाच, झोपवलाच आहे. फक्त 16 आमदार निवडून आलेत काँग्रेसचे. पक्ष गार करणारा, सल्ला देणारे जे सल्लागार आहेत त्यांनी यांना सांगितलं की परभणीला जाऊन भेट द्या. त्याच संविधानाचं शिल्प मोडलं म्हणून जो मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये जो धिंगाणा झाला, तोडफोड झाली, जाळपोळ झाली काही ठिकाणी, त्याच्या बाबतीमध्ये हे काही बोलत नाही. तेव्हा संविधान धोक्यात त्यांना दिसत नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू काय आणि कशा पद्धतीने झाला याचा प्रत्यक्ष तो अहवाल समोर आलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा यांनी ड्रामा केला. त्याच्या घरी गेले, चांगली गोष्ट. जायला पाहिजे विरोधी पक्ष नेते. अरे मग त्या मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाली, तिथं का नाही जाता आलं?
का तिथं रस्ता नव्हता? का नांदेडहून उतरल्याच्या नंतर सरळ फक्त तुम्हाला परभणीचा रस्ता कळला, नांदेडहून मसाजोगला जायला रस्ता नाहीये? यांचे सल्लागार कुठे गेले? आणि हे जे सगळे बाकीचे लिब्रांडू पत्रकार लिहायला लागलेत की देवेंद्र सरकारचं कसं अपयश आहे, त्यांनी याचं उत्तर द्यावं की अरे तुझ्या विरोधी पक्ष नेत्याचं कुठलं यश आहे की तो फक्त दलिताच्या घरात जातो आणि मराठ्याच्या घरात जात नाही मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा? इथं तरी मृत्यू झालेला आहे, तिथं हत्या झालेली आहे. म्हणजे किमान कितीही विरोधक असो किंवा समर्थक असो, सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला निदान एक संशयाचं वलय तरी आहे. पण मस्साजोगच्या सरपंचाची प्रत्यक्ष हत्या झालेली आहे, हत्या झाली याच्यामध्ये काही संशय नाही. आणि तरी राहुल गांधीला तिथं जावं वाटत नाही. आणि तरी या लिब्रांडू पत्रकारांना हा विषय काही महत्वाचा वाटत नाही. यांना देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयश दिसतं. हे जे काय झालेले तुम्ही लक्षात घ्या. अगदी आधीपासूनची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 2014ला लोकसभेच्या निवडणुकीचा मी परत परत रेफरन्स देतो, बऱ्याच जणांना तो खुपतो. देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे अध्यक्ष होते, भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्ष नेते होते. आणि ती लोकसभा निवडणूक जेव्हा जिंकली आणि महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 42 जागा जेव्हा भाजप आघाडीने भाजप सेना आघाडी आणि एक राजू शेट्टी 41 ते प्लस 1 42 एवढ्या जागा जिंकल्या होत्या. याच्यामध्ये एक मोठा वाटा प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा सुद्धा होता. त्याच्यानंतर विधानसभा आली, त्या विधानसभेमध्ये 122 आमदार निवडून आलेले आहेत भाजपचे. देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे, त्याला जनमत काय आणि कसं आहे याचे प्रत्यक्ष आकड्यातले पुरावे समोर आहेत. सलग 3 निवडणुका 100 पेक्षा जास्त त्यांचाच पक्ष फक्त आमदार निवडून आणू शकलेला आहे. ह्या कुणाला त्या नेतृत्वाबद्दल आजही आकस त्यांचा संपायला तयार नाही. ज्या पद्धतीने मोदींच्या बाबतीमध्ये सातत्यानं ह्यांनी आकस केला, सातत्यानं द्वेषपूर्ण पूर्वग्रह दूषित अशी मांडणी केली, परिणामी मोदी मोठे होत होत देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचले. सलग 3ऱ्या वेळा आता पंतप्रधानपदी बसलेले आणि यांना आता पताच नाही. काही प्रमाणात तशाला तसंच देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत हे लिब्रांडू पत्रकार करायला लागलेत. ह्यांनी 2014ची लोकसभा, 2014ची विधानसभा, 2019ची लोकसभा, 2019ची विधानसभा या 4 निवडणुकांमध्ये कधीही चुकूनही मोकळेपणानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं नाही. जनमताने दिलेला कौल तोडून मोडून उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री झाले, त्याचं यांनी कौतुक केलं. पवारांची कशी चाणक्यनीती ते सांगितलं. आणि ते सगळं जेव्हा त्यांच्या पक्षामध्ये बंड झालं, राष्ट्रवादीमध्ये बंड झालं, परत एकदा सगळे लोकांना बरोबर घेऊन देवेंद्र फडणवीस यांनीच सरकार स्थापन केलं. मोठ्या मनाने एकनाथ शिंदे सारख्याला मुख्यमंत्रीपदी बसवलं, तरी हे पवारांचेच गुणगान गात होते. आता यांचं दुःख असं आहे की पवारांचे गुण गातो म्हणलं तरी पवारांकडे काही शिल्लक नाही. ज्या राहुल गांधींनी स्वतःचा पक्ष पूर्णपणे बुडवला त्याचे गुण गातो म्हणलं तरी त्याच्याकडे 16 आमदार शिल्लक आहेत. ज्या उद्धव ठाकरेचं यांना कौतुक वाटत होतं, घरी बसून राहिलेला पण वर्ल्ड बेस्ट सीएम असल्याचं कौतुक करत होतं, त्याच्याकडे फक्त 20 आमदार आहेत. हे तर काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून आता हे लेख लिहायला लागले, हे त्याचे व्लॉग बनवायला लागले, हे मुलाखती द्यायला लागलेत की हे सरकार कसं अस्वस्थ, म्हणजे जनता कशी अस्वस्थ आहे. 20 दिवस झालेत फक्त, अंतरी जनता कशी, जनतेमध्ये कशी अस्वस्थता आहे, कायदा सुव्यवस्था कशी कोसळलेली आहे. ह्या पद्धतीनं मला तर असं वाटतं की हे सुद्धा हळूहळू देवेंद्र फडणवीसला इतकं मोठं करतील की पुढच्या वेळेस भाजपला स्वतःच्या जीवावरती स्पष्ट बहुमत मिळेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा या लिब्रांडू पत्रकारांचाच असेल. जसं मोदींच्या यशामध्ये फार मोठा वाटा यांचा होता राष्ट्राच्या पातळीवरती, तसंच राज्याच्या पातळीवरती देवेंद्र फडणवीस हे सर्वात शक्तिमान असं राजकीय नेतृत्व म्हणून तयार व्हावं, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा या लिब्रांडू पत्रकारांचाच असणार आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.